श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि मी आज बघा कशाची भाजी बनवते, तर दाखव त्यांना कशाची भाजी बनवते। तर आज ना मी बनवते शेंगड्या। तुमच्या इकडे शेंगड्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। आणि त्याच्यासाठी ना मी पहिले तिखट वगैरे काढून घेतलं। इकडे मी लसूण काढला, थोडंसं खोबरं घेतलं। आता कसं आहे थोडं लवकर करायचं, आज खूप उशीर झाला त्याच्यामुळे मी थोडे मोठ्याच काप केला खोबऱ्याच्या, किसून घेतलं तरी पण चालतं। इकडे ना कांदा मस्त असं भाजून घेतला, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले, थोडं बोजवर फूल, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर। आणि आपलं काय करायचं आता ना, मला खूप उशीर झाला। तुम्ही ना नेहमी पण तुम्ही जर शेंगड्या बनवणार असाल ना, त्याला पहिले ना थोडं पाण्यात वाफवून घ्यायचं आणि पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, नंतर वाफायला टाकायचं। वाफवून घेतलं की भाजी लवकर होते आणि खायला पण एकच नंबर लागते। तर चला करू मग, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर आता मी नाही पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेते। इकडे गॅस वगैरे चालू करते। गॅस लवकर पेटत संपला काय? अरे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि आता आपण लगेच वाफायला टाकू। एक वाफून घेतली ना तर छान लागते शेंगड्याची भाजी। मी जास्त काही शेंगड्याची भाजी खात नाही, आमच्या आई जास्त आवडते। तर कोणाला ही भाजी आवडती कमेंट करून नक्की सांगा। आपण शेंगडे इकडं वाफून घेतोय, तोपर्यंत आहे ना मी नाही हे सगळं मिक्सरमध्ये दळून घेते। आणि इकडे बघा मी भात केलेला आहे। आता भात वगैरे झालेला आहे ना, मी आज बनवणार आहे गाजरचा हलवा। आईने मला आत्ताच गाजर वगैरे किसून दिले। चला तर तुम्हाला दाखवते शिव काय करते। तर मॅडम झोपलेले आहे, तरी 7-7:30ला झोपलेलं आहे। आता वाजलेले 8:30। अजून थोडं लेटच झालं होतं, कारण ना शिव खूप मस्त करत होती आणि ती फक्त म्हणत होती आमच्यासोबत माझ्यासोबत खेळा। तर मी नाही ना तिच्यासोबत नुसतं खेळत होतो, हो नाही। आणि आई बघा काय कर, आतापर्यंत झालं असतं। आणि इकडे आई ना बघा मी तिची भाजी निवडून राहिल्या, कारण की शेंगड्या। तर ह्या शेंगड्याचा वानोळा आम्हाला आहे ना ताईच्या घरून आलेला होता, शिवकन्या ताईच्या घरून। आणि मी तिची भाजी पण त्यांची तिथूनच आलेली होती। मुळे पण आले, भाजी पण आली, शेपू पालकची आली, भरपूर भाज्या तिच्या सासून। हॅलो, आणि यांची टी व्ही चालवत नाही, बटन बंद असेल ना एखादं। शील वगैरे बघा, ते पिल्लू जवळ होतं, पिल्लू त्यासोबत खेळत होती आज। मला आशीर्वाद घ्यायचा असेल तर नक्की या। तर बघा कसा आशीर्वाद देणं चालली आहे। तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही पण यावं पुढं। हां दिला होता। आणि इकडे बघा या खूप छान अशा वाफून निघलेल्या शेंगा। आणि इकडे बघा शिव किती छान वाफ घेते। तर अरे बाप बाप वाप घे, पिल्याला वाप घेतो म्हटलं। वाघ कसं तोंड धरतं, कसं दोन्ही हातानं धरतं, त्या पाय 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 ती वाप घेणं, वाप घेणं पाय ती। वाप घेणे बाबा याशी। तर बघा कढईत पहिले मी तेल वगैरे टाकून घेतलं। आपण आहे ना आता त्याला फोडणी देऊ। मसाल्याच्या डब्यातली मोहरी पण खतम झाली, काढा लागेल आता याच्या वाटीत। मला वाटलं आहे कुछ नाही, तेल गरम हो द्यायचं। आज आम्हाला जास्त सुस्त झालं स्वयंपाक करायला, आमचा स्वयंपाक होत असतो। आज तुला खूप मस्ती केली। अरे तिची आता वाफ घेणं चालू आहे। वाफ तर लय भारी घेते ती, तिला लयच आवडते वाफ घ्यायला। तर पहिले ना आपण त्याला मोहरीची फोडणी देऊ। मोहरी छान तळतळू द्यायची, तिला चांगला डान्स करू द्यायचा तेलामध्ये। जेव्हा ती चांगली खुश झाली डान्स करून, त्यामुळे आपण आपल्या शेंगड्या टाकायच्या त्याच्यामध्ये। तर बघा किती खुश झालेली मोहरी आता तुम्ही बघू शकता। आता आपण वाफून घेतलेलं आहे ना, त्याची टाकून
दोघी मिळून डान्स करायला लागल्या. थोडा आहे ना हात गॅस करून घ्यायचा आणि थोडं ना परतू द्यायचं, कारण मोहरीची टेस्ट यायला लागते आणि तेलाने पण अजून वाढून जाते याची. परतून घेतलं तिथं 1-2 सेकंद मी ना असं परतून घेतलं आहे शेंगा. आता ना याच्यात थोडीशी ना पलून टाकू आपण. 1 चमचा पलून टाकायचं, अर्धा चमचा येण्याचा काळा मसाला टाकायचा घरगुती, थोडीशी हळद टाकायची, हिरवी मिरची टाकलेली आपण त्याच्यामुळे जास्त काही आपल्या अंदाजानंच टाकायचं तिखट. आणि याच्यात येण्याच्यात थोडं मिक्स झालं ना तर आपण जे दळून घेतलेलं तिखट आहे ना आता हे तर आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. पण त्याच्या पहिले ना आपण थोडंसं चवीनुसार आहे ना मीठ टाकून घेऊ, कारण या शेंगड्याला मीठ लागलं ना तर मग भाजी अजून छान लागते. चला तर आता आपण टाकून घेऊ. वास तर खूप भारी येतोय. जाम भूक लागली मग आता मला. काय झालं माहिती का, आमचा किचन वाटा आहे ना तो माझ्या हाईटपेक्षा थोडा आहे ना मोठाच झाला, आणि तो मोठा झाला त्याच्यापेक्षा आम्ही ना त्याला स्टँड लावलेलं आहे. असं वाकून बघायला लागतं मला, इकून राहिलं का. तर आता मला कसं आहे स्टँड काढून घ्यायचं आहे आणि याचे पाय ना याला लावून द्यायचे. त्याचे पाय यांनी कुठे ठेवले माहीतच नाही. हाय ना तर तुमचा जन्म झाला तेव्हाच आहे ना 2000 मधला आहे. 2000ची शेगडी. 2000 रुपयाची नाही, वर्ष 2000. हा 2000 वर्ष होतं. 2000चा. तर यांचा जन्म आहे ना 2000चा मधला आहे. गॅस पण 2000चा. गॅस पण 2000च होते का? गॅस 2000चा. तरी आईने घेतलेली शेगडी बरं. पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये. ज्याला आवडत नाही ना ते पण मस्त असं चवीनं बोट चाटून भाजी खाते. आता यांना काही आवडत नाही पण आज समजेल आता, हो ना. खाऊन बघावं लागेल. दिसू तर चांगली लागली, वास बी मस्त येऊ लागला. तुम्हालाच आवडत नाही अशा नवीन भाज्या खात जा, छान लागतात. माझे आज तर भांडे बघा किती पडलेले घासायचे. आज तर माझा दिवस पिल्लू सोबत गेला. एवढी हे झालेली ती आता खूपच. मी म्हणते ना ती आता ना 15 दिवसांनी ना माझी मागे येणार आहे. मी चालली समोर, किती पाहिजे पाठीमागे एवढे पोटावर रिंगती तिकडे रिंगती लगे आता. तर बघा मी बघू शकता जास्त पातळ पण नाही. तुला आवाज देऊ लागली वाटतं. जास्त घट्ट ती आईसोबत गप्पा मारते आता. रात्रीचं आहे ना तर 12-1 वाजूच राहतं जागी. बाई एवढं खेळते ना ती खूपच. मॅडमला काही झोप येत नाही. चालू रे मस्त करणं. चला तर एकदा शिवकून जाऊन येऊ आपण. बाई पॅन्ट काढून घेते काय, मला आवाज देत होती तू. आणि बघा तर मी तिला बोलते तिचं लक्ष तर दुसरीकडेच आहे. तिचं सगळं लक्ष तिच्या पप्पाकडेच आहे. पप्पाकडे दिवसभर माझ्यासोबत राहती, माझ्यासोबतच खेळती आणि आज पप्पा की पप्पाकडे पोर राहिली आहे ना. तुला घेऊ तुला. चल. बघा किती नाटकी पोरगी. म्हणजे मी दिवसभर सांभाळते ते गेलं कुठे. वाह बेटे तूने तो मौज कर दी आज. ऐसे नहीं करना चाहिए था तेरे को. गलत किया तूने मेरे साथ आज. आणि शिवला ना त्याचे पप्पा खूप आवडतं बरं, कारण ते दिवसभर घरी नसता ना आले तेव्हा ती एवढी खुश होती ना खूपच, कारण मग त्यांच्यासोबत तिला खेळायला भेटतं. बघा तिकडे कशी बघती, इकडे बघत सुद्धा नाही ती आपल्याकडे. तर आहे ना इकडे भाजी वगैरे शिजू सगळं आपण गाजर आणि ना भाजी वगैरे सगळं टाकलं ना
आजच ते मजबूर राहतो माणूस. माझ्या लक्षातच नाही फॅन चालू करून द्यायचं मला टचका झाला इथे. बटन दाबून दिलं पटकन, आता कमी झाला. चला तर आता आपण आहे ना ममता डेअरीमधून आणलेलं तूप. ममता बाई मला ऐका म्हणजे माहिती आहे का, ममता डेअरीमधून आहे ना तूप सांग त्यांना, यांना जसं म्हणे की गणेशला आहे ना तूप सांग ममता डेअरीतून. तर मी त्यांना बोलले ती ममताबाईच्या डेअरीतून तूप आणू म्हणलं. तेवढे हसले तर तिने ममताबाई नाही गं इथे ममता डेअरी म्हणे ती. तर बघा तुम्हाला दाखवलं मी मागच्या व्हिडिओमध्ये, पण खोलून नव्हतं दाखवलं. भारी मी घरी बनवते ना तसं है ना, आपण घरी करतो तसं तूप एकदम मस्त. तर चला आता आपण कढई गरम झालेली सॅट कापून बसला मला. तुपातच वास आला पाहिजे. भारीच एक नंबर एक नंबर. आज असं झालेलं आहे काय काय खावा आणि काय काय नाही. भारी भारी आयटम आहे. भात पण झालेला आहे. बोला ना काहीतरी. हां त्या दिवशी ना आम्ही गाजर चालवा बनवला होता. तर यांना आहे ना थोडा चालता गाजर चाला. राई म्हणे माझ्या लेकाला भेटला नाही. राईने बघा आज गाजर आहे ना स्पेशल त्याच्यासाठी आणले बरं. नाही नाही स्वस्त आहे चालू सध्या, पण त्या म्हणे की गणेशला खायला पण नव्हतं म्हणे गाजर खाल्ला. आज तर चेक करतो ना घेतली व्हिडिओमध्ये. तसं आईच्या साईडवरती ना आई काय म्हणत तर आई कधी म्हणते हो ना हो म्हणून सांगते त्यांना. तर लागला काही होतं मला. आता आहे ना आपण सगळे मिक्स करून घेऊ. जास्त झालं वाटतं कढईमध्ये, पण नंतर येऊन जातं ना कमी होऊन जातो ना तो. त्याच्यामुळे मोठी कढई नाही घेतली. मला परत परत ती पण भरा पण भरा. तुमच्या बाईने किसून दिलं होतं मला पहिले गाजर. दिलंच ना आता मला मिक्स करून घ्या. तर आहे ना मला नाही मिक्स करता येत नव्हतं, कारण मला आताच ना चटका बसला होता हाताला. तर मग हे म्हणे घे म्हणे मी देते तुला मिक्स करून. नाही हो मजा करताय का माझी. मी तुमचं एवढं कौतुक करते तर तुम्ही माझी नक्कलच करताय. टिंगल नका उडू. तुम्हीच बोलले ना घे इकडे मी देतो करून. याला म्हणते गोड बोलून इन्सल्ट करणे. आईला असं वाटलं ह्या दोघांच्या काही होत नाही तर आता मीच यायला मदत करू लागते. तर आता मला दोघांना केलं बाजूला हा म्हणे बाजूला मीच करते आता. तर बघा स्वतः झालं आता आम्ही साखर टाकली त्याच्यामध्ये आणि आईने आता मिक्स करून घेता येईल. तरी हलवा खायला मग. आणि इकडे ना मी आता एक काजू बदाम टाकले. काजू बदामचे काप कापून घेतले उभे तुम्ही बघू शकता. आणि ना आणि इकडे बघा छोटा मेंबर तर तिला बघा ना इकडं काहीच घेऊन देण नाही. खाते का बाई गाजरचा हलवा. बघा ही पिल्लू. अरे बापरे लागतं तुला तुला पाहिजे. आता तिचा नंबर आहे ना. आई म्हणे चल तू बाजूला होय बाजूला. आणि आता ती म्हणे की आईला वा तुम्ही पण माग मीच करून घेते. आता तुम्ही दोघेला काही जमतच नाही. तिथं दोन हाताने करते आता. हे पिल्लू ना जास्त जागाऊ झालेला आहे आजकाल खूपच लगे. आणि तिचे करून दे आपलं काय खाते याच्यावर आपण आपलं ते कप तिकडं ठेवू पड्या यायला करू दे हलवा करू दे भाजी पाणी आलं. अरे बापरे तिच्या तोंडाला पाणी आलं ती तिकडच पोहू लागली. एवढं पाणी आलं तिने तोंडाला गाजर झालं खायला. जा तुम्ही बसा पलीकडच्या घरात. तर बघा मस्त असं गाजर चालू झालेला. तर चला पहिले आहे ना देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते मी. तर बघा आईचं झाकण द्या ठेवायला कढईचं. तर इकडे बाबाला दिलेलं आहे. बाबा काही गाजरचा हलवा खात नाही बरं. इकडं माझं वाढून घ्यायचं बाकी आहे भात. इकडे मला घेतला गाजरचा हलवा. आई बघा आई तर एवढा फेवरेट गाजरचा हलवा आहे ना. तर त्या म्हणे जेवण नंतर करते पहिले गाजरचा हलवाच खाऊन घेते. खूप छान झाला. आवडला का तुम्हाला. इकडे यांना पण ताट वाढलेलं आहे. तर या मग जेवायला. जेवण करला मग
आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि जाता सबस्क्राईब करून जा. बाय.